नमस्कार, मी यामिनी महामुळकर. न्यूज 18 लोकमतच्या टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मधुरभाव स्मृतिभ्रंश या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर अंजली देशपांडे. तर अंजली देशपांडे यांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. अंजली देशपांडे, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आज आपला विषय आहे स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशमध्ये गेल्या 10 वर्षापासून तुम्ही पुण्यामध्ये एक कार्य करताय, स्मृतिभ्रंशची चळवळ लढवताय. त्याबद्दल आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपली मधुरभाव मैत्रीची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्ही काय सांगाल? मधुरभावाची संकल्पना गेले 10 वर्षापूर्वी झाली. माझ्या वडिलांना स्मृतिभ्रंश झाला होता आणि ते बेडबाउंड होते. तर त्या काळात स्मृतिभ्रंशविषयी मला जास्ती अभ्यास नव्हता आणि माहिती नव्हतं. तर त्यांच्या नावाने मी मधुरभाव सुरू केलं. मधुकर भावे आणि माधुरी भावे माझ्या आई वडिलांचं नाव. आणि मधुरभाव ही त्यांच्या नावानी संस्था आम्ही सुरू केली. आणि मग स्मृतिभ्रंशकडे आपोआप माझा अभ्यासाचा कल गेला आणि मग मी त्याच्यामध्ये डिप्लोमा केला, डिप्लोमा इन डिमेन्शिया केअर फ्रॉम ब्लॅकफोर्ड युनिव्हर्सिटी. टीपा स्नोमधनं वर्कशॉप अटेंड केले त्यांचे, पर्ड्यू युनिव्हर्सिटीमधनं काही प्रोग्राम अटेंड केले आणि टाटा इन्स्टिट्यूटमधनं जेरंटोलॉजीचा कोर्स केला. हे शिक्षण घेतल्यानंतर मग मधुरभावची निर्मिती केली, जिथे आम्ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आनंदाने सांभाळतो. वा वा, नक्कीच. आपण मधुरभाव मध्ये आपण म्हणतो की आजी आजोबांसाठी हे सेकंड होम व्हावं, याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नशील आहात. तर यासाठी तुम्ही खूप त्यांच्यासाठी अनेक सुख सुविधा तिथे उपलब्ध केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी अनेक गणेशोत्सव असू द्या किंवा आणखी सण असू द्या, त्याही तुम्ही तिथे साजरे करता. तर अशा आणखी कोणकोणत्या सुख सुविधा आहेत की तुम्ही तिथे त्यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत? यामिनी, हे खूप महत्वाचं आहे. मी म्हणजे सेकंड होम. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्याच घरी राहायचं असतं, तर होम इज देअर फर्स्ट होम. पण सेकंड बेस्ट काही असेल तर ते मधुरभाव आहे. तिथे आम्ही त्यांच्या इंडिपेंडन्स देतो, त्यांना डिग्निटीनी वागवतो, खूप प्रेम आणि आपुलकीने वागवतो, तर ते घरी जसे राहू शकतील अशा पद्धतीच्या सगळ्या सुखसोयी, सेल्फ कंटेंट रूम विथ फुल इंडिपेंडन्स, त्यांच्या वेळापत्रकानुसार त्यांना तिथे राहता येतं. तर मधुरभाव ही जी युनिट आहे आमचं, त्याच्यामध्ये सगळ्यात सिनियर सिटीजन म्हणजे साधारणपणे 85 वर्षापासून ते 99 वर्षापर्यंतच्या लोकांना त्याच्यात पोस्ट ऑपरेटिव्ह केअर, असिस्टेड लिव्हिंग, मेमरी केअर आणि पॅलेटिव्ह केअर ह्या सगळ्या सुखसुविधा आहेत उपलब्ध. आणि नवीन संकल्पना आमची मैत्रीची आहे. तर मैत्री कुठल्याही वयात होऊ शकते. आणि मैत्रीचं कारण असं आहे की मैत्रीमध्ये आम्ही सेल्फ कंटेंट रूम, म्हणजे मैत्रीमध्ये येणारा ज्येष्ठ नागरिक हा इंडिपेंडेंट असेल, त्याला स्वतःचं काही छंद जोपासता येईल, स्वतंत्रपणे राहता येईल. आपण एक बघितलं की कोविडच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांची खूपच कुचंबणा झाली की घरी कामवाले आले नाही, एकटं राहावं लागलं, ज्यांची मुलं परदेशात आहे. सो अशा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मैत्री होम हे त्यांच्यासाठी त्यांचं स्वतःचं घर असेल. नक्कीच. पण या मैत्रीमध्ये काही विशिष्ट वयोगटातील ज्येष्ठांनाच तुमचा प्रवेश असेल, तर त्याच्यासाठी कोणकोणत्या वयोगटातील नागरिक येऊ शकतात तिथे? मैत्रीमध्ये आम्ही काय केलंय, सेल्फ कंटेंट रूम आहे आणि साधारण 60 वर्षाच्या पुढील ते 70-75 वर्षापर्यंत जे चालते बोलते म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे स्वतःचं स्वतः सगळं काम करू शकतात, अशा ज्येष्ठ नागरिकांना आम्ही तिथे प्रवेश देतोय. आज समाजामध्ये आपण बघितलं तर खूप ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांनी लग्न नाही केलेलं, ज्यांना मुलं बाळ नाही आहेत, ज्यांची मुलं परदेशात आहे. आणि अशा वेळेस ते एकटे घरी राहण्यापेक्षा कम्युनिटीमध्ये येऊन राहिले, मैत्री होतील, त्यांची नवीन ठिकाणी मैत्री होईल आणि ते एक ग्रुप तयार होईल, म्हणजे ती मैत्री फॅमिलीसारखे राहतील तिथे. आणि आमचा सपोर्ट त्यांना राहणार आहे मेडिकल असिस्टंट्सचा किंवा डॉक्टरांचा. वा, बरं. आपल्या मैत्रीमध्ये एक स्मृतिभ्रंश डे केअरही आहे की जिथे सकाळ ते संध्याकाळपर्यंत ते चालतं. तर याविषयी सविस्तरमध्ये तुम्ही काय सांगाल? स्मृतिभ्रंश विषयी मला जास्त सांगायला आवडेल. स्मृतिभ्रंश हा आजार जो आहे तो सिम्पटम्स ऑफ म्हणजे इट्स अ अम्ब्रेला टर्म की ज्याच्यात हजारो सिम्पटम्स असतात स्मृतिभ्रंशचे. तर ते जर का खूप अलीकडच्या फर्स्ट स्टेजला जर का ओळखता आले आपल्याला, तर त्याच्यावरती आपल्याला काम करता येतं. आता मधुरभावमध्ये गेले कित्येक वर्ष स्मृतिभ्रंशचे डे केअरला येतात लोक, जे सकाळी 9 वाजता येतात, ते संध्याकाळी 5 वाजता घरी जातात. कारण प्रत्येकाला आपण घरी रेसिडेन्शियल नाही आणू शकत मधुरभावमध्ये राहण्यासाठी. तर असे लोक डे केअरचा आणि डिमेन्शिया डे केअर ही संकल्पना भारतामध्ये बहुतेक पहिल्यांदाच पुण्यामध्ये राबवली जात आहे. बरं बरं. आपल्या मैत्रीमध्ये आपण पाहतोय की तुम्ही गेल्या 10 वर्षांपासून इथे ही चळवळ राबवताय, अनेक वर्षांचा तुम्हाला अनुभव आहे याच्यामध्ये. तर स्मृतिभ्रंशच्या रुग्णांसोबत तुमचे काही ना काहीतरी तिथे नातं जोडलेलं आहे, एक वेगळं, खूप अनेक आठवणी तिथे रुजलेल्या आहेत. तर त्या एखाद्या आठवणीबद्दल तुम्ही सांगा.
अगदी परवाचीच आठवण सांगते की स्मृतिभ्रंशमध्ये गेली 10 वर्ष आम्ही काम करतोय. आतापर्यंत आमच्याकडे 100हून जास्त स्मृतिभ्रंशचे रुग्ण आले राहिले आणि अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत आम्ही त्यांना सांभाळलं. परवा एक मला रायपूरहून फोन आला की त्यांच्या वडिलांना सुरुवात होती स्मृतिभ्रंशाची आणि त्यांना म्हणलं तुम्ही त्यांना इथे घेऊन या, आपण 3 महिने त्यांना इथे ठेवूया आणि आमची कम्युनिटी लिव्हिंग आणि प्लस सायकॅट्रिक मेडिसिन ह्या दोन्हीच्या दृष्टीने ते 3 महिन्यामध्ये आजोबा परत घरी गेले. जे घरी खूप त्रास देत होते की गाडीमध्ये बसल्याने नुसतं फिरायचं होतं त्यांना, ते घरात राहत नव्हते, घरी जायचं सारखं त्रास देत होते. तर अशा रुग्णांना माझं ट्रेनिंग आणि मी माझ्या स्टाफला पण त्या प्रकारे ट्रेनिंग देते. तर ते 3 महिन्यांनी अगदी छान घरी आनंदाने गेले. तर असे बरेच लोक आमच्याकडे येतात की ज्यांना, परवाचं एक उदाहरण सांगायचं तर ते ॲडव्हान्स स्टेज ऑफ डिमेन्शिया, म्हणजे जिथे त्यांचं लँग्वेजमध्ये पण फरक पडतो की त्यांना बोलता पण येत नाही. म्हणजे त्यांना विचारलं नाव तुमचं काय तर ते सफरचंद किंवा पेरू काय मनात येईल ते सांगतात. असे आजोबा गेले महिना 1.5 महिना आमच्याकडे येत आहेत. आणि कालच आमच्या मेमरी कॅफेमध्ये त्यांनी ते येरे येरे पावसा तुला देतो पैसा गाणं म्हणून दाखवलं किंवा आता त्यांचं नाव ते सांगू शकत आहेत. सो हा जो फरक आहे स्मृतिभ्रंशमध्ये आमचं जसा प्रयत्न आहे की आम्ही जसं त्यांना तिथे कम्युनिटी लिव्हिंगमध्ये ट्रीटमेंट देतो किंवा आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळे गेम्स थेरपीज डिझाईन करतो, तसं त्यांच्या घरचे फॅमिली मेंबर, म्हणजे हे एकटे प्रोफेशनल हेल्पचं काम नाही आहे, त्यांच्या फॅमिली मेंबरचा सपोर्ट, केअरटेकरचा सपोर्ट याच्यात खूप महत्त्वाचा आहे. आणि माझं त्यांना सांगणं की तुम्ही ह्या गेम या आजीसाठी घ्या. म्हणजे अगदी छोटं उदाहरण आहे, पाण्याचा ग्लास आपल्याला प्यायचा माहिती आहे, ती आजीला म्हणलं हे काय आहे तर ती म्हणते हो हे पिण्याचं आहे, पण तो ग्लास शब्द काही तिला आठवत नाही. किंवा बॉडी पार्ट्स मग विचारलं हे काय आहे तर ते हे सांगितल्यावर नाक म्हणतात, पण तसं त्यांना कान नाक काही सांगता येत नाही. तो हा फ्रंट टेम्पोरल डिमेन्शिया, म्हणजे जिथे लँग्वेज हॅम्पर्ड होते अशा लोकांचा संवाद तुटतो. तर अशा लोकांशी संवाद करणं खूप जरुरीचं आहे. अशा लोकांमध्ये म्युझिक थेरपी, आमचे कोड वर्ड्स किंवा मी जे त्यांच्याकडनं वेगवेगळे गेम्स करून घेते ते डिझाईन टू एव्हरी पर्सन इंडिव्हिज्युअल, म्हणजे ज्याचा जसा स्टेज ऑफ डिमेन्शिया आहे त्याप्रमाणे तो केअर प्लॅन डिझाईन करावा लागतो आणि त्याप्रमाणे त्यांच्या मध्ये प्रगती होते किंवा डिले होतो त्यांचा डिमेन्शिया, असं ते आहे. नक्कीच. वा, तुम्ही जे कार्य करताय त्याच्यावरून कळतंय की ज्याच्यातून रुग्णही बरे होते त्याच्यामुळे रुग्णांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबाला पण खूप दिलासा मिळत असेल, खूप आनंद मिळतच असेल त्याच्यातून. तर अशा किती रुग्णांना तुम्ही आतापर्यंत ही सेवा दिली आहे? आम्ही ना डिमेन्शियाचे जवळजवळ 100 ते 125 रुग्ण आतापर्यंत येऊन गेले आणि गेले 10 वर्षामध्ये आमच्याकडे 600 ते 700 सिनियर सिटीजन ज्यांना घरी सांभाळणं मुश्किल होतं अशा सगळ्यांना आम्ही शेवटपर्यंत, म्हणजे अगदी असं म्हणू नये पण कोविडच्या काळामध्ये अगदी शेवटचे क्रियाकर्मपासून माझ्या स्टाफने ते काम केलेलं आहे. त्यांची मुलं परदेशातनं येऊ नाही शकली. सो आम्ही जेव्हा एखाद्याला ज्येष्ठ नागरिकाला आमचा मैत्रीचा हात देतो तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना सांभाळतो, ही आमची संकल्पना आहे. खूप छान संकल्पना आहे. तुम्ही जो मैत्रीचा हात पुढे करता तो कायम असाच राहू दे हीच आमची अपेक्षा आहे. पण हे काम करताना अनेक अडीअडचणी आल्या असतील, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणत्या अडीअडचणींना तुम्हाला सामना करावा लागला? या कार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे ट्रेंड स्टाफ मिळणं. कारण खरं सांगायचं तर जर का आपण 40-45 आजी आजोबांना सांभाळतोय तर तुमच्या केअरटेकरचा जवळजवळ स्पेशली स्मृतिभ्रंशमध्ये 24 तास लक्ष देणारा एक स्टाफ पाहिजे. कारण ज्यांना खायचं प्यायचं सुद्धा समजत नाही, आंघोळ करायची समजत नाही, अशा लोकांना तो स्टाफ लागतो. तर प्रशिक्षित स्टाफ मिळणं हे खूप अवघड जातं आणि आम्ही त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग देतो. म्हणजे या प्रशिक्षित स्टाफला पहिल्यांदा क्लासरूम ट्रेनिंग आणि नंतर ऑन जॉब ट्रेनिंग असं 6 महिन्याचं ट्रेनिंग आहे. तर या क्षेत्रात काम करणाऱ्यांचं म्हणजे म्हणतो ना त्यांच्याकडे आपुलकीनी आणि प्रेमाने बघण्याची नजर असलेला स्टाफ निवडणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारे आपण आजी आजोबांची काळजी घेतो त्याप्रमाणे हे काम करणाऱ्या प्रशिक्षित स्टाफची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण ते एक प्रकारचं स्वेच्छेने नाही आलेले असतात या कामामध्ये. 10वी-12वी पर्यंतच त्यांचं शिक्षण असतं. पण डिमेन्शियाच्या कामामध्ये माझ्या इथल्या खूप स्टाफला खूप आवड निर्माण झाली आहे आणि ते स्वतः त्यांच्याशी खूप कम्युनिकेशन, गाणी, गप्पा, गोष्टी हे करतात. तर एक प्रकारचं मेमरी कॅफे जो आमचा असतो, फ्रायडे मेमरी कॅफे, जो आम्ही दर फ्रायडेला ठेवतो संध्याकाळी 5:30 ते 6:30, त्याच्यामध्ये गाणी, गप्पा, गोष्टी, क्विज, म्युझिकल चेअर हे आजी आजोबा आणि स्टाफ हे एकत्र मिळून तो कार्यक्रम करतात. त्याच्यानंतर ते सगळ्यांना आम्ही स्नॅक्स देतो. सो इट इज अ गुड टीम वर्क फॉर मधुरभाव फॅमिली, वेअर
बाहेरचे लोक पण त्यावेळेस काही कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. आणि ह्याच्यामुळे सगळ्या आजी आजोबांमध्ये त्या स्टाफ मध्ये पण एक उत्साह निर्माण झाला, एक प्रकारचं बॉन्डिंग निर्माण होतं की ते प्रत्येक फ्लोअरला ही माझी आजी आहे, ही माझी आजोबा आहेत. आपुलकी म्हणजे अगदी ते आजीचं ठरलेलं असतं की नाही ह्यानीच मला वरती न्यायचं व्हीलचेअरवरनं, असं ते ती आपुलकी निर्माण करणं. आणि ते हॅप्पी म्हणजे साधारणपणे सिनियर लिव्हिंग होम म्हणलं किंवा वृद्धाश्रम म्हणलं तर आपल्या डोक्यात संकल्पना येते की आजारी, अस्वच्छता किंवा आपण म्हणतो ना की डिप्रेसिंग काइंड ऑफ थिंग्स. पण मधुरभाव हे खूप हॅपनिंग प्लेस आहे. तिथे काही ना काही कार्यक्रम नेहमी होत असतात आणि आजी आजोबा पण खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. नक्कीच डॉक्टर. प्रेक्षक हो, आपण डॉक्टर अंजली देशपांडे यांच्याकडून स्मृतिभ्रंश या विषयावर आणखी माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण स्मृतिभ्रंश या विषयावर डॉक्टर अंजली देशपांडे यांच्याकडून सखोल चर्चा करतोय. वळूयात पुढच्या चर्चेकडे. डॉक्टर, स्मृतिभ्रंश बद्दल आपण पाहतोय समाजामध्ये अजूनही लोकांना याबद्दल काही माहिती नाहीये, जनजागृती खूप कमी प्रमाणात होतीये. तर याबद्दल तुम्ही सविस्तर मध्ये काय सांगाल? खरं सांगायचं तर यामिनी स्मृतिभ्रंश याविषयी लोकांना म्हणजे हा आजार जो आहे तो खूप चोर पावलाने येणारा आजार आहे. तर जोपर्यंत घरच्यांना कळतं आहे की स्मृतिभ्रंश झालेला आहे ते 1-2 वर्ष त्यातच निघून जातात. म्हणजे आपण पूर्वीच्या काळी म्हणायचो की साठी बुद्धी नाठी किंवा साठी झाल्यानंतर हे जरा विचित्र वागतायत, पण ते विचित्र वागण्याकडे घरचे फॅमिली मेंबर एवढे सिरियसली लक्ष देत नाही आणि तो आजार खूप बळावत जातो. अगदी छोटं उदाहरण द्यायचं तर ते घरी बँकेत जातात, येताना घरचा पत्ता विसरतात किंवा चेक लिहिताना त्यांचा नंबर आणि त्यांचा आकडा हा चुकतो. तर ह्या अगदी अर्ली सायन्स ऑफ डिमेन्शिया आहेत की अगदी सुरुवात आहे, मेमरी लॉस, की ब्रेकफास्ट केलाय पण मी विसरून गेलो ब्रेकफास्ट काय केलाय. तर फॅमिली मेंबरने जेव्हा ही सुरुवात होते तेव्हा मुळात त्या माणसाला स्वतः ॲक्सेप्टन्स करणं की मला स्मृतिभ्रंश झालाय किंवा मला हल्ली खूप विसरायला होते हे त्यांनी म्हणणं आणि त्यांच्या फॅमिली मेंबरनी ती गायडन्स घेणं डॉक्टरांकडे जाऊन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण अर्ली डिटेक्शन इज बेटर. आधी जर का निवडता म्हणजे आधी जर का समजलं ना स्मृतिभ्रंश आहे तर त्याविषयी काहीतरी जागरूकता निर्माण करून ॲक्सेप्टन्सच नसतो फॅमिलीमध्ये आणि त्या माणसामध्ये पण ॲक्सेप्टन्स नसतो की मी एवढा हुशार शिकलेला. म्हणजे आमच्याकडचे काही डॉक्टर MD मेडिसिन झालेले डॉक्टर, मोठे प्रथित आर्किटेक्ट आणि मोठ्या पदावर असलेल्या लोकांना स्मृतिभ्रंश झालाय. सो पहिल्यांदा त्यांना असं वाटतं की मला असं का झालं आहे आणि मग ह्याविषयीचं डिटेल ज्ञान त्यांना नसल्यामुळे ट्रीटमेंट घ्यायला म्हणजे अगदी हा चोर पावलाने येणारा आजार आणि पुढे वाढत जाणार आणि गंभीर स्वरूप प्राप्त करणारा आजार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की याविषयी आधीच जाणून घ्यावं. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे अगदी अल्झायमर इज 70 to 60% ऑफ द टाइम इट इज अल्झायमर्स डिसीज विच इज अ मेमरी लॉस डिसीज. 20 to 25% it is vascular dementia, then Lewy body dementia, then Parkinson's dementia, then depression dementia, then other various types of dementia. But most of the time it is Alzheimer's की न्यूरॉनमध्ये तो बिघाड होतो त्यामुळे त्यांना कळत नाही, जेवण झालेलं विसरून जातात, परत तीच गोष्ट रिपिटेशन इज देअर. म्हणजे त्यांचे सिम्पटम्स काय आहेत तर रिपिटेशन असते, सारखं कुठेतरी फिरायचं असतं. सनडाउनिंग डिमेन्शियामध्ये तर संध्याकाळी खूप ॲक्टिव्ह होतात हे लोक आणि मग घरात कोणी नसलं तर सेफ्टीचा इश्यू होतो, चुकून गॅस चालू ठेवला, घरातनं बाहेर पडले परत आलेच नाही, घरचा रस्ता विसरले. तर असे खूप गंभीर स्वरूपाचे. तर आधी माहिती करून घ्यायला पाहिजे लोकांनी. ह्याविषयीचं ज्ञान आम्ही मधुरभावमध्ये देतो, आम्ही फॅमिली काउन्सिलिंग. कारण जर का स्मृतिभ्रंश म्हणजे कसं आहे की एखाद्याचा मोबाईल जसा एरोप्लेन मोडमध्ये असतो तसं ते स्मृतिभ्रंशच्या माणसाचं असतं की त्याला स्वतःला काही कळत नसतं, पण त्यांच्या फॅमिली मेंबरनी त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. जसं की तुम्ही म्हणालात की टप्पे आहेत, काहीतरी प्रत्येक आजारात टप्पे असते, ते सुरुवात होते फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज. तर ह्या स्मृतिभ्रंश मध्येही काही टप्पे आहेत, त्याविषयी तुम्ही काउन्सिलिंग करता, ते पण फ्री मध्ये करता, फॅमिली काउन्सिलिंग. याबाबत तुम्ही काय सांगाल?
हा, आता स्मृतिभ्रंश झाला तर साधारण त्याचा स्पॅन 1 ते 12 वर्ष आहे. सो पहिल्यांदा माइल्ड डिमेन्शिया, नंतर मॉडरेट आणि देन सिव्हिअर डिमेन्शिया. तर त्या कसा फाइंड आउट करणं, तर त्याच्या काही न्यूरोलॉजिकल टेस्ट बॅटरीज आहेत, जे MMSC टेस्ट आहे, मोका टेस्ट आहे, एड्रन बुकची टेस्ट आहे, न्यूरोसायकोलॉजी टेस्टिंग आहे. तर ते टेस्टिंग मधुरभावमध्ये आम्ही ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट करतो. ते लोक आमच्याकडनं ते टेस्ट करून आम्ही मग त्याप्रमाणे त्यांना सजेशन्स देतो आणि त्यांच्या फॅमिली मेंबरना काउन्सिलिंग करतो. आता ह्याचं एक उदाहरण मी सांगते तुम्हाला, की एक आजोबा आले होते आमच्याकडे. त्यांचं MMSC स्कोर 2 होता. ते फक्त त्यांचं नाव अप्पा भागवत एवढंच म्हणायचे, त्याच्या पलीकडे काहीच म्हणायचे नाही आणि सारखे फिरायचे. मुलांना मी सांगितलं यांचं खूप सिव्हिअर डिमेन्शिया, त्यांना इन्स्टिट्यूशनल केअर लागेल, म्हणजे त्यांना तुम्ही इथे पाठवा, राहण्यासाठी पाठवा. कारण मुलगा घरनं वर्क फ्रॉम होम होता, ते सारखे त्यांच्या कामाच्या मध्ये अडचण करायचे. आणि काही वेळेला अँगर, म्हणजे आपण राग येतो ना सारखे सारखे, म्हणजे शेवटी माणूस आहे. तर काही वेळेस ते आजोबांना खूप जोरात बोलायचे, रागवायचे, शिवाय द्यायचे. तर त्यांना फार वाईट वाटलं. त्यांना म्हणलं तुम्ही असं वाईट वाटवण्यापेक्षा तुम्ही त्यांना आमच्याकडे डे केअरला पाठवा, ते थोडे दिवसांनी आपोआप नॉर्मल होतील का विथ मेडिकेशन फ्रॉम सायकॅट्रिस्ट आणि आमच्या थेरपीनी. नक्कीच. तुम्ही गेली 10 वर्ष डॉक्टर ह्या फील्डमध्ये आहात, याच्यासाठी खूप मोलाचं काम करताय. तर आणखी काही याच्या बाबतीत काही फ्युचर प्लॅन्स तुम्ही तयार केलेले आहेत? हां, डिमेन्शियासाठी मला असं वाटतं एक डिमेन्शिया विलेज व्हावं. म्हणजे डिमेन्शिया विलेजेस की तिथे त्यांना फ्रीली हिंडता येईल. आता कसं होतं की ते कुठेतरी जातील बाहेर म्हणून आम्हाला कायम त्यांच्यावर पेहरा ठेवावा लागतो, की गेले तर समजणार नाही कुठे, किंवा ते सिम आता हल्ली निघाले की ट्रॅक करता येतं त्यांना. सो डिमेन्शिया विलेज संकल्पना अशी आहे की त्यांनी स्वतंत्र मुक्त संचार करावा त्या विलेजमध्ये. त्यांना जिथे पाहिजे तिथे फिरता यावं, त्यांच्याबरोबर एक सोबत केअरटेकर असावा. आणि जसा नॉर्मल माणूस एखादं जीवन जगतो विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन, तसं त्यांना जगायला द्यावं. मग तिथे प्लांटेशन असावं, आर्ट थेरपी असावी, म्युझिक थेरपी असावी. याच्यात एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं की पेट थेरपी हेल्प्स टू मच. म्हणजे आमच्याकडे 2 छोटे डॉगीज आहेत जे मधुरभावमध्येच आहेत आणि हे डिमेन्शिया पेशंटला खूप आपुलकीने ते प्रेम करतात, ते त्यांच्यापाशी जातात, बिस्किट खातात त्यांच्याबरोबर. सो हे एक प्रकारचा स्पर्श म्हणतो ना, पेट थेरपीने ते डिमेन्शियाच्या लोकांना मिळतो आणि त्यांना अतिशय आवडतं. त्यांच्याबरोबर ते 15-20 मिनिटं थांबतात आणि प्रेम करून घेतात. नक्कीच. तुमच्या एवढ्या अनुभवामध्ये एखादा तरी असा एक किस्सा असेल की जो तुमच्या आतापर्यंत लक्षात आहे, स्मृतिभ्रंश रुग्णासोबत घडलेला, याविषयी तुम्ही काय सांगाल? स्मृतिभ्रंश रुग्णासोबत घडलेला एक खूपच अवघड पण त्याच्यापासून शिक्षण मिळालेलं असा एक किस्सा आहे की स्मृतिभ्रंशचे एक आजोबा होते आमच्याकडे. ते अचानकपणे निघून गेले आणि ते बसस्टॉपवर गेले आणि ते डे केअरला यायचे आजोबा. आणि स्टाफ सिक्युरिटी म्हणला वो आज नहीं आहे इधर. तर म्हटलं नाही, वो आके गए, CCTV में देखो. तर बघितलं तर पाठवलं होतं आजोबांना, पण आजोबा नाहीच. आम्ही इतके घाबरून गेलो. ते आजोबा तिथे बसस्टॉपवर गेले. ते इतक्या नॉर्मल माणसासारखे एका माणसाला म्हणले माझं पाकीट हरवलंय, मला मुंबईचं मालाडचं तिकीट काढून द्या. त्या माणसाने त्यांचं मालाडचं तिकीट काढलं असतं. पण तुला सांगते यामिनी, आम्हाला खूप म्हणजे देवाचेच आभार आणि माझ्या वडिलांचे आशीर्वाद की तोपर्यंत आमच्या केअरटेकरनी बघितलं. आम्ही त्या आजोबांना सुखरूप मधुरभावमध्ये आणलं. ते इतके इंग्लिश नॉर्मल बोलले की त्यांना लक्षातच नाही हा स्मृतिभ्रंशचा पेशंट आहे. मग असे किस्से म्हणजे अगदी लक्षात राहण्यासारखे. आणि देवाचे आम्ही आभार मानले की ते असं, कारण तुम्ही विचार करा, हे आजोबा मालाडमध्ये उतरले असते समजा, पण मग आम्ही त्यांना कुठे शोधलं असतं. त्यांना स्वतःचं नाव पण सांगता येत नव्हतं, असे ते आजोबा होते. खूप मोठा प्रसंग होता, खूप मोठा प्रसंग होता. पण त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की 24 तास कुलूपच आमच्या गेटला मेन असतं, सिक्युरिटी असते, आम्ही लक्ष ठेवतो त्यांच्यावरती. नक्कीच. जाता जाता एक समाज सुधारक म्हणून तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी काय संदेश द्याल, याबद्दल सांगा सविस्तर. तुम्हाला मी सांगते, स्मृतिभ्रंशमध्ये काम करताना तुम्हाला एक प्रकारची आपुलकी लागते. म्हणजे आता स्मृतिभ्रंश पेशंटच्या विषयी मी काही ठिकाणी घरी जाऊन पण काउन्सिलिंग करते, किंवा त्यांना एक 100 वर्षाच्या आजी आणि एक 92 वर्षाच्या आजी एकट्या राहतात, त्यांचा कोणीच नाही. पण दर बुधवारी मी त्यांच्याकडे गेले होते, जे माझ्या हातात हात धरतात हँड इन हँड, आणि ती जी आपुलकी त्यांच्या डोळ्यातनं दिसते, त्याच्यामध्ये जे प्रकारचं समाधान मला मिळतं आणि त्यांना जे आश्वासक माझी व्हिजिट वाटते, त्याच्यात मला खूप आनंद आहे. कोणीही फॅमिलीमध्ये असू दे, स्मृतिभ्रंशाचे लोक किंवा इन्स्टिट्यूशनमध्ये असू दे, त्यांच्याकडे कायम तुम्ही आपुलकीने बघा आणि ते आपुलकीने तुम्हाला प्रेमच देणार. म्हणजे आमचे एक तर आजोबा म्हणायचे, अरे कोई तो मुझसे प्यार करो. मग आम्ही आमच्या मॅनेजरला सांगितलं, बाबा त्यांना एक मिठी मारा कोणीतरी, कारण का शेवटी तो पण माणूस प्रेमाचा भुकेला आहे. सो तुम्ही अगदी एम्पथीने बघा, ते मुद्दामून काही करत नसतात
आणि ती आपुलकी एम्पथी पाहिजे त्यांच्याबद्दल, स्मृतिभ्रंशच्या लोकांबद्दल. हो, नक्कीच नक्कीच. अंजली मॅम, तुमच्याकडून अनेक समाजाकडून तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या नक्कीच पूर्ण होतील याची आमच्याकडे अपेक्षा आहे. तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी एवढं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुमचे, धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण स्मृतिभ्रंश या विषयावर डॉक्टर अंजली देशपांडे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तर वेळ झाली आज इथेच थांबायची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.